नमस्कार. बाबाजी चैतन्य पायी पालखी सोहळाचे यंदाचे 65वे वर्ष. 65 वर्ष पालखी सोहळा अगदी निर्विघ्नपणे या ठिकाणी ओतूर ते पंढरपूर आणि पंढरपूर ते ओतूर असं चालू आहे. या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे गेले अनेक वर्ष पालखी सोहळा चालू असताना सुद्धा स्वतःच्या मालकीची जागा पंढरपूरमध्ये पालखी सोहळ्याला नव्हती. परंतु ज्यावेळेस खऱ्या अर्थाने या पालखी सोहळ्याचे संस्थापक माधू नारायण तांबे बाबांनी अनिल शेठ तांबे यांच्या हातात पालखीची सूत्र दिली होती, बाबांनी एकच इच्छा या ठिकाणी व्यक्त केली होती की ही पालखी तुमच्या हातात देतोय, पण मी असेपर्यंत त्या ठिकाणी बाबाजी चैतन्य महाराजांचा मठ किंबहुना जागा ही तिथं झाली पाहिजे. त्या पद्धतीने एक 7-8 वर्षापूर्वी अनिल शेठच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना भेटले आणि एक 7-8 वर्षापूर्वी पंढरपूर येथे बाबाजी चैतन्य पालखी सोहळ्यासाठी 15 गुंठे जागा लोकसहभागातून जवळजवळ 85 ते 90 लाख रुपये जमा करून या ठिकाणी पालखी सोहळ्यासाठी जागा घेतलेली आहे. आणि त्या जागेवरती प्राथमिक स्वरूपातल्या ज्या आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने गेल्याच वर्षी आपण त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम युनिट असेल, त्यानंतर बोरवेल असेल, या प्राथमिक आणि आता खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी एकच महत्त्वाचं काम राहिलेलं आहे, ते म्हणजे त्या ठिकाणी पालखी सोहळ्यासाठी जी आपली ही पालखी 6 दिवस साधारण पंढरपूर क्षेत्री मुक्कामी राहते, त्या ठिकाणी वारकऱ्यांना मुक्कामासाठी खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी मंडप उभारण्याचं ध्येय आम्हा सर्व ट्रस्टींचं आहे. आणि मी या माध्यमातून आपल्या सर्व वारकऱ्यांना किंबहुना दानशूर व्यक्तींना आव्हान करतो की या कायमस्वरूपी मंडपासाठी तुम्ही सर्वांनी सढळ हाताने मदत करून आपल्या या बाबाजी चैतन्याचं मठ पूर्णावस्थेत आणावा आणि या वारकऱ्यांची सेवा तुमच्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून व्हावी, हीच या पालखी सोहळ्याच्या वतीने व पालखी सोहळ्याचे संस्थापक माधू नारायण तांबे व सचिव माननीय अनिल शेठ तांबे यांच्या वतीने सर्व वारकऱ्यांना विनंती करतो. रामकृष्ण हरी.